नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संधी भाग 4 यामध्ये मराठीचे विशेष संधी हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, आपण यापूर्वीच्या तासाला संधी म्हणजे काय हे पाहिलेलं आहे, तरी सुद्धा संधी म्हणजे काय पहा। जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो। वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात। उदाहरण इथं घेतलेलं आहे पहा, हिम प्लस आलय, हिमालय असा संधी झालेला आहे पहा। हिमालयाची फोड करताना हिम या शब्दातील शेवटचा वर्ण आणि आलय या शब्दातील पहिला वर्ण एकत्र आले आणि हिमालय असा जोडशब्द तयार झाला। या एकत्रीकरणालाच संधी असे म्हणतात। संधी म्हणजे सांधणे अथवा जोडणे। आता मुलांनो, संधी म्हणजे काय पाहिल्यानंतर संधीचे जे मुख्य 3 प्रकार आहेत पहा, ते 3 प्रकारही आपण अभ्यासलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वरसंधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी। आता पहा मुलांनो, या व्यतिरिक्त मराठीचे आणखी काही विशेष संधी आहेत पहा। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सांगावं लागेल पहिला प्रकार पूर्वरूप संधी, दुसरा आहे पररूप संधी। हेही संधीचे प्रकार मानले जातात पहा। परंतु याशिवाय आणखी शब्दाचे सामान्य रूप होताना आणि शब्दाचा उच्चार करताना गडबडीमुळे काही शब्दांचे संधी होतात पहा। तर ते कोणते संधी आहेत ते आज आपण पाहणार आहोत पहा। तर पहा, पहिला जो संधीचा प्रकार आहे, विशेष संधीचा प्रकार आहे, तो म्हणजे पूर्वरूप संधी। आता पूर्वरूप संधी म्हणजे काय हे अगोदर जाणून घेऊया। तर मुलांनो, मराठीत केव्हा केव्हा 2 स्वर एकापुढे एक येतात आणि ते एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर म्हणजे त्याला आपण पहिल्या स्वरालाच पूर्व स्वर म्हणतो पहा, तो न बदलता कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो। अशा प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात। उदाहरण पहा, पहिलं उदाहरण आहे काहीसा। त्याची आपण फोड केली, विग्रह केला, विग्रह झाला पहा काही प्लस असा। आता पहा, काही या शब्दातील शेवटचा वर्ण ई आहे पहा आणि असा या शब्दातील पहिला वर्ण अ आहे। आता जेव्हा या 2 शब्दाचा संधी होतो, 2 शब्द ज्या वेळेला एकमेकांमध्ये मिसळतात त्यावेळेला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, हे जे 2 स्वर आहेत किंवा 2 हे जे वर्ण आहेत, हे एकमेकांमध्ये मिसळत असताना याच्यामध्ये पहिला जो स्वर आहे तो कायम राहिलेला आहे पहा। इथं पहा का, ही आणि इथं असा शब्द आहे, तर इथलं अ जे आहे हा अ स्वर किंवा हा अ वर्ण नष्ट झाला आणि शब्द तयार झाला काहीसा। म्हणजे या ठिकाणी पहिला स्वर कायम राहिला आणि दुसरा स्वर जो अ आहे तो लोप पावला। ज्या वेळेला पहिला स्वर कायम राहतो, तो बदलत नाही, त्यावेळेला त्यालाच पूर्वसंधी असं म्हणायचं। दुसरं उदाहरण पहा, समजलं नसेल तर। दुसरा शब्द आहे लाडूत। लाडूत या शब्दाची फोड केली, लाडू प्लस आत। आता इथं पहा, लाडू शब्दातील शेवटचा वर्ण उ
आणि आत शब्दातील पहिला वर्ण आ, या दोन वर्णांचा ज्या वेळेला संधी हो झाला त्यावेळेला ऊ राहिला. पहिला जो स्वर आहे ऊ तो तसाच राहिला, कायम राहिला. पण आ हा जो दुसरा स्वर आहे तो मात्र या दोन शब्दांचा संधी होताना हे दोन शब्द लाडू आणि आत हे दोन शब्द एकमेकांमध्ये मिसळत असताना आ मात्र लोप पावला आणि संधी झाला लाडूत. म्हणजे ज्या वेळेला दोन स्वर एका पुढे एक आले असता पहिला स्वर कायम राहतोय आणि दुसरा स्वर लोप पावतो त्यावेळेला त्याला पूर्वरूप संधी असं म्हणतात. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या. पहा दुसरा संधी पाहता, दुसरा जो प्रकार आहे मराठीचा विशेष संधीचा तो आहे पररूप संधी. मुलांनो, पररूप संधी ही पूर्वरूप संधीच्या उलट आहे. लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. पहा त्याच्या उलट आहे. म्हणजे पूर्वरूप संधीमध्ये पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो. तर पररूप संधी होत असताना पहिला जो स्वर आहे तो लोप पावतो आणि दुसरा स्वर पर म्हणजे दुसरा स्वर कायम राहतो आणि त्याच्यातून जो संधी होतो त्याला पररूप संधी असे म्हणतात. तर पहा मुलांनो, पहिलं उदाहरण आहे पहा घरी. आता घरी या शब्दाची आपण फोड केली, विग्रह केला. विग्रह केल्यानंतर घर प्लस ई अशा प्रकारे विग्रह होईल. आता इथं पहा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे घर या शब्दातील शेवटचा वर्ण अ, घर, र, अ इथं घेतला पहा. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकच अक्षर असल्यामुळे ई इथं घेतला पहा. आता अ आणि ई हे दोन स्वर ज्या वेळेला एकमेकांमध्ये मिसळतात, एका पुढे एक येतात, त्यावेळेला आता इथं पहा पहिला जो स्वर आहे, पहिला स्वर कोणता? अ. अ हा स्वर लोप पावला पहा आणि दुसरा जो स्वर आहे तो म्हणजे ई, तो मात्र आहे तसाच राहिला, कायम राहिला. म्हणजेच पहिला स्वर लोप पावला आणि दुसरा स्वर इथं कायम राहिलेला आहे. म्हणून असा जर संधी होत असेल, दोन स्वर एका पुढे एक आले असता पहिला स्वर जर लोप पावत असेल आणि दुसरा स्वर जर कायम राहत असेल तर अशा प्रकारच्या संधीला बेटा पररूप संधी असे म्हणतात. उदाहरण दुसरं पहा. एक एक असं उदाहरण आहे पहा. याच्यामध्ये याची फोड केली आपण तर 1 + 1 असा विग्रह झाला, अशी फोड झाली पहा. आता याच्यामध्ये पहा एक पहिल्या एक या शब्दातील शेवटचा वर्ण आपण इथं घेतला क, अ इथं पहा शेवटचा वर्ण घेतला आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए आपण इथं घेतला पहा. आता पहा अ हा स्वर आणि ए हा स्वर हे दोन स्वर ज्या वेळेला एकमेकांसमोर एका पुढे एक आले असता काय होत झालं पहा. पहिला स्वर अ हा पहिला स्वर जो आहे तो पहिला स्वर लोप पावलेला आहे पहा आणि दुसरा स्वर मात्र कायम राहिलेला आहे पहा. शब्द एकत्र येताना एक एक म्हणजे क वर ए ची मात्रा आली आणि एक एक असा शब्द तयार झाला, असा संधी झाला. म्हणजे हे पररूप संधीचे उदाहरण आहे. तर तुम्हाला पररूप संधी म्हणजे काय तेही समजलेलं असावं असेल. पहा पुढं बेटा तिसरा जो संधीचा प्रकार आहे पहा, तो आता एक वेगळ्या पद्धतीने हे संधी बनतायत. पहा ते कसे बनतायत ते आपण पाहणार आहोत. पहा दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी बहुतेक संधी होत नाही.
दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा, दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी बहुतेक संधी होत नाही. आता पहा उदाहरण पहा. जाऊन हे उदाहरण आहे पहा. त्याचा आपण विग्रह केला. विग्रह झाला जा प्लस ऊन. आता इथं पहा दीर्घ स्वरापुढे येणारा स्वर आहे उ आहे ना, आणि मागील जो स्वर आहे जा मधला आ, या दोघांचा आ आणि उ एकत्र येत नाही. जाऊन असाच कायम शब्द राहतोय पहा. म्हणजे इथं दीर्घ स्वरापुढं ज्या वेळेला येणारा स्वर जो आहे स्वराचा मागील स्वरा म्हणजे या स्वराशी या मागील स्वराशी संबंध होत नाही. हा दीर्घ स्वर आहे उ आहे ना, आणि इथं आ आहे. तर या येणाऱ्या दीर्घ स्वराशी मागील स्वराचा संधी होत नाही. आता दुसरा उदाहरण पहा. गेहिल. इथं शब्द चुकलेला आहे पहा. जस्ट 1 मिनिट बेटा, मी जरा हे करतो. आपण हा पहा घे. एकच मिनिट. इथं गेहिल शब्द आहे पहा, आणि गेहिल शब्दाची फोड केल्यानंतर फोड काय झाली पहा. घे प्लस इल. आता इथं पहा नियम काय सांगतोय. दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी बहुतेक संधी होत नाही. आता पहा इथं पहा इल आलं पहा. इथं पहिला पहा घे ए, आणि इथं ई दीर्घ स्वर. या स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा म्हणजे मागील स्वराशी बहुतेक संधी होत नाही. इथं आला घे घे ए आला आणि इथं ई, म्हणजे इथं हे दोन स्वर एकत्र येत नाही. जसाच्या तसा शब्द राहतो, म्हणजे संधी होत नाही. चौथा नियम पहा. ही या शब्दयोगी अव्ययाचा मागील संख्या विशेषणाशी 2 प्रकाराने संधी होतो. बघा आता हे जे शब्दयोगी अव्यय आहे, या शब्दयोगी अव्ययाचा मागील संख्या विशेषणाशी 2 प्रकाराने संधी होतो. कसा ते पहा. उदाहरणार्थ ह चा लोप न होता संधी होतो. कसा पहा. एक म्हणजे ह चा लोप न होता संधी होतो, आणि दुसरा ह चा लोप होऊन संधी होतो. आता इथं पहा पहिलं उदाहरण पाहूया. ह चा लोप न होता. दोन्ही शब्द आहे. दोन्ही शब्दाची फोड झाली पहा 2 प्लस ही. आता पहा 2 प्लस ही याच्यामध्ये ह चा लोप झालेला नाही. दोन्ही शब्द तयार झाला. तिन्ही शब्द 3 प्लस ही, तिन्ही असा शब्द तयार होतोय. 4 प्लस ही, 4 असा शब्द तयार होतोय. म्हणजे ह चा लोप होत नाही. पण या उदाहरणामध्ये पाहता इथं पहा दोन्ही, आपण काही वेळेला व्यवहारामध्ये बोलतो का नाही दोन्ही म्हणतो पहा. दोन्हीची ज्या वेळेला फोड केली त्यावेळेला 2 प्लस ही असा विग्रह झाला. पण संधी होताना हा ही जो आहे तो नष्ट होतो, आणि ही ची मात्रा जी आहे ती नीला येते, आणि दोन्ही शब्द तयार होतो. दोन्ही असा संधी होतो पहा. म्हणजे हे व्यवहारातली संधी आहे. तिन्ही 4 प्लस ई आहे ना, 4 प्लस ही, तिन्ही 3 प्लस ही, अशा प्रकारे इथं संधी होतो. त्यानंतर 5वा प्रकार पहा. अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग पूर्वरूप संधी होतो. बघा हे 2 शब्द कुठले. अनुरूप आणि अनुसार. हे यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचं सामान्य रूप होतंय म्हटलेलं आहे, आणि मग संधी होतो.
आता बघा उदाहरण पहा. उदाहरण आहे पहा, गरज प्लस अनुरूप. इथं पहा, गरज या शब्दाला अनुरूप हा शब्द जोडायचा आहे आपल्याला. त्यावेळेला पहा संधी होताना काय होतंय पहा, इथं काय म्हटलेलं आहे, मागील शब्दाचे सामान्य रूप होतं. मागील म्हणजे गरज या शब्दाचे सामान्य रूप होतं. मग गरज या शब्दाचे सामान्य रूप झालं पहा गरजे, आणि अचा लोप होणार गरजेनुरूप. अशा प्रकारे संधी होणार. दुसरं पहा, इथं दुसरं उदाहरण दिलंय पहा, अनुसार हा शब्द जोडून पहा, अपेक्षा प्लस अनुसार. अपेक्षा प्लस अनुसार याचा ज्या वेळेला संधी होतो त्यावेळेला अपेक्षेनुसार, म्हणजे इथं सुद्धा पहा मागील शब्दाचं सामान्य रूप अपेक्षा या मागील शब्दाचं सामान्य रूप झालेलं आहे अपेक्षे, आणि पुढं संधी पूर्वरूप संधी झालेला आहे. लक्षात आलं का बघा, पूर्वरूप संधी इथं झालेला आहे. आता पहा मुलांनो, म्हणजे पूर्वरूप संधी याला का म्हटलेलं आहे, कारण इथं पहा अपेक्षा अनुरूप अचा इथं दुसरा जो पररूप परस्वर आहे म्हणजे दुसरा स्वर तो लोप पावतोय आणि पहिला स्वर कायम राहतोय, म्हणून त्याला म्हणायचं पूर्वरूप संधीचे उदाहरण. ठीक आहे बेटा, पूर्वरूप संधी होताना दिसतोय इथं असं म्हटलेलं आहे पहा. त्याच्यानंतर सहावा नियम पहा, शब्दांचा उच्चार करताना, जस्ट 1 मिनिट बेटा, शब्दांचा उच्चार करताना मुलं आलीत का पाहिले, शब्दांचा उच्चार करताना गडबडीमुळे काही वर्ण एकमेकात मिसळतात, यातून संधीचा जन्म होतो. आपण बोलताना पहा व्यवहारामध्ये गडबडीमध्ये काही शब्द बोलत असताना काही त्याच्यातले जे वर्ण आहेत ते एकमेकांमध्ये मिसळतो आणि त्याच्यातून सुद्धा संधी होतो. संधी हे तत्सम शब्दांच्या बाबतीत होत असले तरी बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकात मिसळून नवीन रूपे तयार होतात, ते सुद्धा संधी आहेत. उदाहरणार्थ बघा, येतो आहे, येतो प्लस आहे, अशा प्रकारे आपल्याला दोन शब्द बोलायचे असतात. पहा, येतो आहे, पण गडबडीमध्ये काय आपण म्हणतो बघा, येतोय येतोय म्हणतो, येतोय येतोय हे येतो हे येतोय असं म्हणतो पहा. म्हणजे इथं पहा गडबडीमुळं इथं काय झालं, दोन शब्द जे येतो आणि आहे आहेत हे दोन शब्द आपण गडबडीमुळे एकमेकात मिसळले आणि त्याच्यातून अपभ्रंश काय झाला त्याचा शब्दाचा, येतोय येतोय अशा प्रकारे संधी झाला पहा. ग्रामीण भाषेमध्ये अशा प्रकारचे अनेक शब्दांचे संधी होतात पहा. त्याच्यानंतर पहा, गेली आहे, गेली गेली अशा प्रकारे संधी होतो पहा. त्याच्यानंतर बसला आहात, बसला आहात, हे दोन शब्द एकत्र उच्चारले जातात गडबडीत आणि बसलात बसलात अशा प्रकारे संधी इथं होतो. त्यानंतर पहा, मी होऊन तुझ्याकडे आलो आहे. आता हे उदाहरण पहा, हे उदाहरण बोलत असताना मी होऊन तुझ्याकडे आलो आहे हे उदाहरण आपण बोलत असताना इथं पहा मी होऊन तुझ्याकडे आलोय असं आपण म्हणतो. म्हणजे इथं मी होऊन याही शब्दाचा मिहून असा संधी केला पहा आपण, आणि आलो आहे या शब्दाचाही आलोय असा गडबडीमुळे बोलण्याच्या ओघामुळे संधी होतो. एका अर्थाने मुलांनो, एका अर्थाने हे जे संधी आहे हे मराठीत संधीच असतात, बोली भाषेत ते प्रामुख्याने पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही ग्रामीण भाषेमध्ये ग्रामीण भागामध्ये जर गेलात तिथं जी बोलली जाणारी बोली भाषा आहे त्या ठिकाणी आपल्याला असे अनेक प्रकारचे संधी पाहायला मिळतात. मित्रांनो, यानुसार पहा आपण 4 व्हिडिओ तयार केलेले आहेत पहा. पहिला व्हिडिओ तयार केला तो म्हणजे स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे स्वर संधीचा, अगदी सगळ्या माहितीसहित तो प्रकार आहे. त्याच्यानंतर व्यंजन संधीचा दुसरा व्हिडिओ आहे, तिसरा आहे विसर्ग संधीचा, आणि चौथा जे काही मराठीमध्ये इतर जे
संधी मानले जातात. त्याच्यामध्ये पूर्वरूप संधी, पररूप संधी आणि बोलण्याच्या ओघामध्ये भाषा बोलत असताना आपण काही वेळेला एकमेकांमध्ये शब्द मिसळून गडबडीमुळे जे संधी होतात त्या संधीचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ इथं आपण तयार केला आहे पहा. अशा प्रकारे संधी हा टॉपिक 4 भागामध्ये 4 व्हिडिओमध्ये विभागून इत्थंभूत अगदी उदाहरणासहित व्याख्येसहित सर्व माहिती सर्व नियमासहित माहिती आपणाला इथं पुरवलेली आहे. तर मित्रांनो, आपणाला हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि याबरोबरच आपण इथं थांबूया. धन्यवाद.